हो, माहिती आहे. मूव्ह ऑन कर असं म्हणणं खूप सोपं असतं. पण जे घडलंय त्याच्यावर अजून आत कुठेतरी बोचत असतं. जरी आपण त्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करत असतो, तरी ते इमोशन्स, ते मेमरीज, तो गिल्ट आणि ते अनआन्सर्ड क्वेशन्स हे सगळं आपल्यामध्ये अडकून बसलेलं असतं. मग काय करायचं? रेकी वापरायची. शांत बसून हात स्वतःच्या हार्टवर ठेवायचा आणि त्या सगळ्या अडकलेल्या भावना एक-एक करून प्रेमाने सोडवायच्या. रेकी मुळात सांगते, तू वीक नाहीस, तू सेन्सिटिव्ह आहेस आणि तुझी सेन्सिटिव्हिटी हीच तुझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. जेव्हा आपण शांततेने ते सगळं सोडवतो ना, तेव्हा पास्ट आपल्यावर हक्क गाजवत नाही. आपण त्यावर प्रेमाने विजय मिळवतो. आता रेकी कशी घ्यायची? एक शांत कोपरा निवडा. तिथे बसा. पाहिजे तर एक कॅन्डल लावा किंवा एक छान सॉफ्ट म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये. आता 3दा खोल श्वास घ्या आणि प्रत्येक वेळेस श्वास सोडताना म्हणा, "आता मी शांत आहे." रेकीचं आवाहन करून दोन्ही हात आपल्या हृदयाचक्रावर ठेवून फक्त रेकीला म्हणा, "रेकी, माझ्या आत अडकलेलं दुःख, जुना त्रास, सगळं हलकं कर." एक 4 मिनिट स्वतःला ही रेकी द्या. तुम्ही रेकी घेताना हे अफर्मेशन्स सुद्धा बोलू शकता. जसं की मी आता प्रेमाने माझा भूतकाळ सोडते. मी क्षमा करते. मी स्वतःला मुक्त करते. माझं हृदय आता बरं होत आहे. जे माझं आहे ते योग्य वेळी येईल. बस 4 मिनिट झाले की रेकीला धन्यवाद द्या. हे म्हणून, रेकी तुझं खूप आभार. मी आता सोडते माझ्या पास्टला, माझ्या दुःखाला, माझ्या गिल्टला. आता मी शांततेला जागा दिली आहे. रेकी एक अशी मॅजिक आहे ना, की मूव्ह ऑन कितीही इम्पॉसिबल वाटत असेल, ही गोष्ट पण शांततेने, सोप्या एनर्जीने होऊन जाते. जिथे दुःख अडकलेलं असतं, तिथे रेकी प्रेमाने त्याला रिलीज करते. सोडण्याची प्रोसेस पेनफुल नसेल, जर रेकी तुमच्या बरोबर असेल. नक्की ट्राय करून बघा. रेकी किती सोप्पं करून देते. जोर जबरदस्तीने नाही, फक्त प्रेमाने.